ओके, सो हिअर वी आर विथ द फर्स्ट डे ऑफ आवर अल्गो ऑनली सिरीज, ज्यामध्ये आपण बघतो आहेत डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम. नावाप्रमाणे आपण ह्या सब्जेक्टमध्ये अल्गोरिदमचं डिझाईन आणि अनालिसिस करायचं. जसं की भरपूर सगळे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, जसं की स्टॅक आहेत, क्यू आहेत. त्यामध्ये पर्टिक्युलर जे अल्गोरिदम तयार झालेले आहेत त्यांचं टाईम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटीच्या बेसिसवरती ॲनालिसिस करायचं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूयात बेसिक्स ऑफ अल्गोरिदम अँड परफॉर्मन्स अनालिसिस ऑफ अल्गोरिदम. बेसिक राहील, डे फर्स्ट आहे, देन हळूहळू ॲडव्हान्स होत राहील. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अन अल्गोरिदम? तर इन टर्म्स ऑफ कोडिंग सांगायचं झालं तर एक फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक प्रोग्राम आहे टू कॅल्क्युलेट अ सिम्पल इंटरेस्ट. So we can create a set of instruction or step by step procedure for calculating that simple interest. तर अल्गोरिदम हेच काम करतं आहे की हे एक इफेक्टिव्ह स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे फॉर सॉल्विंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम इन फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. स्टेप्स डिफाईन करणे, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला म्हणजे अल्गोरिदम, त्या प्रॉब्लेमचं अल्गोरिदम. इन अदर वर्ड्स, इट इज अ फायनाईट सेट ऑफ वेल डिफाईन्ड इन्स्ट्रक्शन्स और स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रोसिजर विदिन written in human readable language for solving a given problem. So algorithm ह्युमन रिडेबल अँड ह्युमन इझिली अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये लिहिल्या जाते, ज्याने एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप इझी होते आणि इफेक्टिव्हली सॉल्व्ह होऊ शकते. सो अल्गोरिदम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू द वे computers process information because a computer program is basically an algorithm that tells computer what specific tasks or perform in what specific order to complete द स्पेसिफिक टास्क. अल्गोरिदम डिफाईन करते की तो प्रोग्राम कोणत्या वेनी आणि कोणत्या सिक्वेन्सनी कंप्लीट झाला पाहिजे. देन ऑफ द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड विथ डिफरंट मेथड्स. सो फॉर सॉल्विंग सेम प्रॉब्लेम अल्गोरिदम नंबर ऑफ स्टेप्स, टाइम, एफर्ट्स मे व्हॅरी मोर ऑर लेस. तर इनडायरेक्टली हा पॉईंट सांगतोय की एक प्रॉब्लेम आहे आणि त्याचा आपण अल्गोरिदम डिफाईन केलेला आहे ऑलरेडी. सो सेम प्रॉब्लेम जर पुन्हा येत असेल तर त्याच अल्गोरिदमला रेफर करून आपण तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि अल्गोरिदम तयार व्हायला किती स्टेप्स लागतील, टाईम लागेल, एफर्ट्स लागेल, व्हॅरी करते, कमी होऊ शकतात किंवा जास्त होऊ शकतात. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे फायनाईटनेस. अल्गोरिदम शुड हॅव फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स अँड इट शुड एंड आफ्टर अ फायनाईट टाईम. फायनाईटनेस इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम, ज्यात म्हणजे अल्गोरिदम जेव्हा संपेल तेव्हाच तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. सो फायनाईटनेस असायलाच हवी अल्गोरिदममध्ये. इनपुट अँड अल्गोरिदम मे हॅव मेनी इनपुट्स ऑर नो इनपुट्स ॲट ऑल. सो आपण आधी एक्झाम्पल घेतलं कॅल्क्युलेटिंग अ सिम्पल इंटरेस्ट. सो त्यात इनपुटमध्ये आपण घेऊ प्रिन्सिपल, रेट, देन टाईम. सो त्यात इनपुट आहे, इनपुटवरून आपण परफॉर्म करून आउटपुट काढूयात किंवा नो इनपुट्स. ओके. डिफायनाईटनेस, इच स्टेप मस्ट बी क्लिअर, वेल डिफाईन्ड अँड प्रिसाईज. देअर शुड बी नो एनी ॲम्बिग्विटी. ॲम्बिग्विटीचा अर्थ होते चुकीची इन्फॉर्मेशन किंवा काही असा अडथळा किंवा अटकण वगैरे असेल ना तर ते नसायला पाहिजे, जे म्हणजे प्रॉब्लेम आपला इफेक्ट होईल. सो डिफायनाईटनेस सांगते की स्टेप्स मस्ट बी क्लिअर असायला पाहिजे आणि ॲम्बिग्विटी नसायला पाहिजे. इफेक्टिव्हनेस, इच स्टेप मस्ट बी सिम्पल अँड शुड टेक फायनाईट अमाऊंट ऑफ टाईम. एखादी स्टेप इफेक्टिव्ह केव्हा राहील, जेव्हा ती कमी टाईममध्ये सॉल्व्ह होत असेल. ओके. सो तेच कॅरेक्टरिस्टिक्स आहे अल्गोरिदमची. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ अल्गोरिदम. डिझायनिंग इन अल्गोरिदम हॅज फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. Since algorithm written in English like language, it is simple to understand step by step solution for problems. So algorithms राईट म्हणजे लिहिलेले असतात ह्युमन रिडेबल अँड ह्युमन इझिली अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये. सो कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होते. इझी डिबगिंग. जर आपल्याकडे प्रॉपर इनपुट प्रोसेसिंग स्टेप्स आहे डिफाईन केलेल्या अल्गोरिदममध्ये, सो आपण डिबगिंग कोड टाईप केल्यावरती आपण डिबगिंग इझिली करू शकतो. इफिशियंट कोडिंग, फास्ट कोडिंग होऊ शकते बिकॉज लॉजिक बिल्डिंग आपण स्टेप बाय स्टेप केल्या तर ते फास्ट होते. इंडिपेंडंट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, जावा घ्या, पायथन घ्या, तुम्ही त्यात अल्गोरिदम डिफाईन करू शकता. देन तेच आहे इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज. अल्गोरिदम इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज.
अँड कॅन बी इझिली कोडेड युझिंग हाय लेवल लँग्वेजेस. हाय लेवल लँग्वेजेसचा अर्थ होतो की इंग्लिशमध्ये आहे, जसं की पायथन आहे, जावा आहे, प्रत्येक सी आहे वगैरे वगैरे. इट्स इन हाय लेवल लँग्वेज. डिझायनिंग अन इफिशियंट अल्गोरिदम येईल की इफिशियंट अल्गोरिदम आपण कसं डिझाईन करू. एव्हरी अल्गोरिदम वेन इम्प्लिमेंटेड मस्ट यूज टू कम्प्लीट टास्क. द रिसोर्सेस आर मोस्ट रिलेव्हंट टू द इफिशियन्सी. तर आपण जेव्हा एखादं अल्गोरिदम तयार करतो ते म्हणजे काम केलं पाहिजे ना, म्हणजे काम नाही केलं तर युजलेस अल्गोरिदम करून काय फायदा. सो हे म्हणत आहे की इम्प्लिमेंट केलं जाते ते काम केलं पाहिजे इनडायरेक्टली. द रिसोर्स आर मोस्ट रिलेव्हंट टू द इफिशियन्सी. अल्गोरिदमचा पॉईंट ऑफ व्ह्यू पहिला हाच असायला पाहिजे की तो एफिशियंट असला पाहिजे. सो रिसोर्सेस अँड सेंट्रल प्रोसेसिंग म्हणजे अल्गोरिदमचे काही रिसोर्सेस आहेत, जसं की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU चा टाईम अँड इंटरनल मेमरी रॅम. Here is no standard way for designing an efficient algorithm, but if we keep some points in our mind while designing an algorithm, we can improve efficiency of that algorithm. Some points are as follows. So एखादा अल्गोरिदम डिझाईन करताना आपल्याकडे स्टँडर्डाइज तर काही नाही आहे, आपण आपल्या सोयीने अल्गोरिदम तयार करतो. सो त्याने आपल्याला इझी जाईल पुढे म्हणजे प्रोग्राम वगैरे कंप्लीट करायला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, कॅल्क्युलेशन करायला वगैरे वगैरे. सो आपल्या माइंडमध्ये जसं आयडियाज येतात आपण ते अपग्रेड करतो आणि आपण माइंडमध्ये ठेवायला पाहिजे अल्गोरिदम तयार करताना. तर ह्या गोष्टी आपण माइंडमध्ये ठेवायला पाहिजे. रिमुव्हिंग इन रिडंडंट कॉम्प्युटेशन आउटसाइड द रूप. याचा अर्थ आहे की रिडंडन्सीचा अर्थ होतो की एखादी फालतू जागा म्हणजे एक्स्ट्रा स्पेस क्रिएट करणे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ॲरे आहे जो की पूर्ण फुल भरलेला आहे, पण आपल्याला कन्फर्मेशन नाही आहे की त्या ॲरेचे एलिमेंट्स करेक्ट आहे की नाही आहे, तर आपण डिप्लॉयमेंटच्या आधी एक रिडंडंट स्पेस ठेवतो. ओके, सो त्यांनी काय होईल की जर आपलं काही मिस्टेक जरी असेल तर त्या स्पेस यूज करून तो पर्टिक्युलर युजर आपलं काम करू शकेल. सो रिडंडंट किंवा फालतू जागा नसली पाहिजे लूप्सच्या मधात किंवा लूप्सच्या बाहेर. सो हिअर वी आर विथ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कन्सर्न विथ द सब्जेक्ट इज अबाउट परफॉर्मन्स अनालिसिस ऑफ अल्गोरिदम. सो अल्गोरिदमचं परफॉर्मन्स अनालिसिस करायची गरज का पडली, तर हे आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊयात की तुमचे 4 मित्र आहेत आणि तुमच्या ग्रुपला एक प्रॉब्लेम दिला आहे टू कॅल्क्युलेट अ सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट काढण्यासाठी एक अल्गोरिदम तुम्ही तयार करा. तर 4 जण आहेत तर 4 म्हणजे एक अल्गोरिदम ते बनवून आणतील. सो आपण एक अल्गोरिदम कसा चूज करायचा ऑन दी बेसिस ऑफ तो अल्गोरिदममध्ये लाईन्स ऑफ कोड कमी असतील, तो आउटपुट निघत आहे पण तो टाईम कमी लागेल एक्झिक्युशन टाईम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेमरीमधली स्पेस कमी घेईल. तर आपण तसा अल्गोरिदम चूज करू 4 पैकी. सो ते ॲनालिसिस करणं म्हणजे परफॉर्मन्स ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम, जो टाईम कमी घेईल आणि मेमरीमधली स्पेस कमी ऑक्युपाय करेल. सो आपण तेच परफॉर्मन्स ॲनालिसिस करतो अल्गोरिदमचा. तर याची थेअरी बघायची झाली तर परफॉर्मन्स मेजरमेंट इन अल्गोरिदम डिझाईन क्वांटिफाईज इफिशियन्सी युझिंग टाईम कॉम्प्लेक्सिटी, एक्झिक्युशन स्पीड. लाईन्स ऑफ कोड कमी असतील तर एक्झिक्युशन स्पीड वाढेल. अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी, मेमरी युजेस. ॲज इनपुट साईज ग्रोज. इनपुट साईज इज अबाउट तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करता त्या प्रोग्रामला प्रोसेसिंगसाठी युझिंग असिम्प्टोटिक नोटेशन्स, ते पुढे बघू आपण. मेनी टाइम्स देअर आर मोर दॅन वन वेज टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. ते सांगितलं 4 मित्र आहेत तर ते 4 इच पर्टिक्युलर अल्गोरिदम तयार करून आणतील, तर ते वेगवेगळे लॉजिक्स यूज करू शकतात. विथ डिफरंट अल्गोरिदम्स वी नीड अ वे टू कम्पेअर मल्टिपल वेज. Also there are situations where we would like to know how much time and resources an algorithm might take when it implemented. आपल्याला माहीत नसतं की किती रिसोर्सेस लागतील, किती लाईन्स ऑफ कोड आपल्याला आणखी ॲड करावं लागेल अल्गोरिदममध्ये. टू मेजर परफॉर्मन्स ऑफ अल्गोरिदम वी टिपिकली यूज टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी अनालिसिस. द आयडिया इज टू मेजर ऑर्डर ऑफ ग्रोथ इन टर्म्स ऑफ इनपुट साईज. डन. सो ऑन दी बेसिस ऑफ टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपण करतो, एवढं तुम्हाला समजलं असेल. तर आता मी माझं 100% देईल तुम्हाला टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी समजून सांगायला. यू कॅन लिसन इट केअरफुली बिकॉज ते समजलं तर तुम्ही इझिली बाकी सगळं ॲनालिसिस तुम्ही करू शकाल. सो लेट्स बिगिन विथ द टाईम कॉम्प्लेक्सिटी. तर टाईम कॉम्प्लेक्सिटीच्या नावावरून तुम्हाला वाटत असेल की टाईम कॉम्प्लेक्सिटी इज ॲन एक्झिक्युशन टाईम, तर ते चुकीचं आहे. सो execution time for a program vary
ऑन द बेसिस ऑफ देअर ऑपरेटिंग सिस्टीम अँड प्रोसेसर ऑफ दॅट CPU समथिंग लाईक दॅट. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी त्यावरून कॅल्क्युलेट केल्या जात नाही. जर एक्झिक्युशन टाईमचं म्हटलं गेलं तर जर तुम्ही VS कोडवरती एखादा कोड रन करत असाल तर रन झाल्यावरती एक्झिक्युशन टाईम लिहून येतो की 0.03 सेकंड्समध्ये मिली सेकंड्समध्ये हा रन झाला किंवा समथिंग लाईक दॅट. तर ते व्हॅरी करतं. तर त्यावर आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी असते काय, तर आधी सांगितलं की 4 मित्र होते, त्यांनी वेगवेगळे अल्गोरिदम तयार करून आणले. तर आपण त्यांच्यापैकी एक अल्गोरिदम कोणता चूज करायचा ज्याच्यावरून आपण पुढचा प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहोत, तर ज्यात बेस्ट लॉजिक बिल्डिंग केलेलं आहे. म्हणजे बेस्ट लॉजिक बिल्डिंग इन द सेन्स त्यात कमी नंबर ऑफ स्टेप्स आहेत ज्याने आउटपुट प्रॉपर निघत आहे. ओके, सो आउटपुट प्रॉपर निघत आहे आणि कमी नंबर ऑफ स्टेप्स आहे, तर आपला टाईम सेव्ह होईल. तर त्या ऑन दी बेसिस ऑफ त्या टाईमचा की ज्या आपल्या म्हणजे स्टेप्स कमी होत आहेत अल्गोरिदमच्या, देन तो टाईम सेव्ह होत आहे, तो आपण तो अल्गोरिदम चूज करू. तर तो स्टेप्सचा जो टाईम राहते त्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हटलं जाते. नोट द एक्झिक्युशन टाईम ऑफ द प्रोग्राम. हे समजलं नसेल तर थेअरी वाचून डेफिनेशन मी ब्रेकडाऊन करेल, त्याच्यावरून समजून जाईल. आणि पुढे माझ्याकडे हा ग्राफसुद्धा आहे, याच्यावरून पण तुम्हाला अंडरस्टँडिंग करून देईल. ओके, तर टाईम कॉम्प्लेक्सिटी डेफिनेशन हे सांगत आहे की टाईम कॉम्प्लेक्सिटी इज मेजर यूज्ड इन डिझाइन अनालिसिस ऑफ अल्गोरिदम, क्वांटिफाय द अमाउंट ऑफ टाईम अँड अल्गोरिदम टेक्स टू रन ॲज अ फंक्शन ऑफ द लेंथ ऑफ इट्स इनपुट. तर थोडी कन्फ्युजिंग डेफिनेशन आहे, बट सिम्पल मी तेच लॉजिक सांगितलं की 4 जणांनी ते अल्गोरिदम्स आणले ज्यांनी परफेक्ट लॉजिक बिल्डिंग केली. त्याच्या अल्गोरिदममध्ये कमी लाईन्स ऑफ कोड आहेत आणि परफेक्ट आउटपुट भेटत आहे. तो अल्गोरिदम आपण चूज केलेला आहे आणि तोच अल्गोरिदम टाईम इफिशियंट आहे. म्हणजे टाईम कॉम्प्लेक्सिटी ती टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे. तर ह्याच डेफिनेशनवरून तुम्ही समजून घ्याल. जर हे डेफिनेशन समजत नसेल तर त्या लॉजिकवरून मी सांगितलं त्या लॉजिकवरून पण तुम्ही स्वतःचे डेफिनेशन क्रिएट करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. बट ही लॉजिकल डेफिनेशन ऑफ टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे, तुम्ही रट्टा मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो an abstract hardware independent, it is a mathematical model that helps developer understand and predict an algorithm's scalability and performance as input side growth. तर ते सांगितलं की परफेक्ट लॉजिक बिल्डिंग केली तर काही प्रॉब्लेम जात नाही स्कॅलेबिलिटी अँड परफॉर्मन्समध्ये त्या प्रॉब्लेमच्या. टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन अल्गोरिदम क्वांटिफाईज द अमाउंट ऑफ टाइम टेकन बाय अल्गोरिदम रन ॲज अ फंक्शन ऑफ इनपुट साइज. तेच नोट दॅट द टाइम ऑफ टाइम टू रन अस फंक्शन ऑफ लेंथ ऑफ इनपुट्स ॲज नोट ॲक्च्युअल टाईम. तेच आधी सांगितलं मी, सर्वात तेच सांगितलं की ॲक्च्युअल एक्झिक्युशन टाईम इज नॉट अ टाईम कॉम्प्लेक्सिटी. मशीन ऑन विच अल्गोरिदम रन्स ऑन the valid algorithm a finite amount of time for execution. The time required by algorithm to solve a given problem is called as time complexity. तर तुम्हाला हे थोडं इझी वाटेल. Valid algorithm takes a finite amount of time for execution. The time required by an algorithm to solve a given problem is called as time complexity of the algorithm. You can refer this definition also. टाईम कॉम्प्लेक्सिटी इज व्हेरी युजफुल टू मेजर समथिंग लाईक दॅट. तेच ते थेअरी आहे आणि मेन थिंग इज दॅट दिस कॉम्प्लेक्सिटी मे मेजर्ड इन 3 केसेस: वर्स्ट केस, बेस्ट केस, ॲव्हरेज केस. एकदम खराब केस राहील ज्यामध्ये एखाद्या ॲरे आहे, ॲरेमध्ये आपण फाइंड करत आहे एलिमेंट जो की एकदम लास्ट पोझिशनला आहे किंवा तो ॲरेमध्ये प्रेझेंटच नाही आहे. म्हणजे आपले जेवढे परफॉर्मन्स झाले ऑपरेशन्सचे, जेवढे फॉर लूप आहे, फॉर लूप किती वेळा रन झाला ते काही मॅटर ठेवलं नाही, बिकॉज तो एलिमेंटच ॲरेमध्ये प्रेझेंट नाही आहे. ती राहील वर्स्ट केस. बेस्ट केस राहील पहिल्याच पोझिशनवरती भेटून जाईल, एकाच फॉर लूपच्या सर्चिंगमध्ये तुम्हाला भेटून गेला. ॲव्हरेज केसमध्ये राहील तो मधात कुठे पण राहू शकतो. इझी आहे. देन आपल्याकडे ग्राफ आहे सम ऑफ द टाईम कॉम्प्लेक्सिटीजचा. सो नंबर ऑफ ऑपरेशन्स जसे वाढत जाईल आणि इनपुट साईज जसं वाढत जाईल, नंबर ऑफ ऑपरेशन्स जसं वाढतील. समजा एक अल्गोरिदम आहे ज्यात खूप साऱ्या म्हणजे सिम्पलच प्रॉब्लेम होता, सिम्पल इंटरेस्ट काढायचा, तर त्यात त्यांनी खूप सारे ऑपरेशन्स लिहून ठेवले की हे झालं पाहिजे, देन रिटर्न टू द स्टेप 1 समथिंग लाईक दॅट. खूप सारे त्यांनी लिहिले तर टाईम कॉम्प्लेक्सिटी पण वाढेल. ओके, आणि एकदमच सिम्पल त्यांनी फॉर्म्युला टाकून ते आउटपुट काढलं तर तेवढी कमी राहील.
सो इट विल बी डॅट की टाईम कॉम्प्लेक्सिटी कमी राहील ओ ऑफ वनची सर्वात कमी, ओ ऑफ लॉग एन त्याच्यापेक्षा थोडी जास्त, ओ ऑफ एन इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, ओ ऑफ एन इज अ कॉन्स्टंट म्हणजे एन टाइम्स तो म्हणजे लूप वगैरे रन होईल. देन ओ ऑफ एन लॉग एन ऑफ एन स्क्वेअर इथनं हे एन लॉग एन नंतर सगळं क्वाड्रॅटिक मधलं स्टार्ट होईल. ते लॉग ऑफ म्हणजे बिग ऑफ एन क्यूब, बिग ऑफ एनचा स्क्वेअर इट्स द वर्स्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे सर्वात जास्त टाइम कॉम्प्लेक्स तो अल्गोरिदम राहील ज्यात बिग ओ ऑफ एन टू द पॉवर म्हणजे एनचा स्क्वेअर एन टूचा स्क्वेअर एन एवढी मोठी टाइम कॉम्प्लेक्सिटी राहील. इट्स ह्यूज. तर तो आपण नाहीच घेत. ते मी इथे लिहून ठेवलेलं आहे. ओ ऑफ वन कॉन्स्टंट टाइम पहिल्याच पोझिशनवर सापडला. लॉग एन लॉगॅरिथमिक टाइम म्हणजे थोडा जास्त, अँड लिनियर टाइम इट्स लाईक एक लूप आहे तो एन टाइम्स रन झाला म्हणजे ॲव्हरेज केस वगैरे. एन लॉग एन क्वाड्रॅटिक हे थोडे क्वाड्रॅट म्हणजे क्वाड्रॅटिकमध्ये जातील. एक्सपोनेन्शियल टाइम जो की सर्वात भयंकर राहील. सो तुम्ही एक्झाममध्ये ही थिओरी ॲज इट इज लिहाल. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याल थिअरीचा आणि देन तुम्ही हा ग्राफ आणि हे एक्झाम्पल मेन्शन करायला विसरू नका. सो तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये फुल मार्क्स मिळतो. सो नाव वी हॅव स्पेस कॉम्प्लेक्सिटी. सगळे फंडामेंटल्स जे तुम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये बघितलेत तेच ॲज इट इज सेम आहेत, फक्त टाइमच्या जागी स्पेस टाकून द्या, बाकी बस तेवढंच. तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी इज अ फंक्शन डिस्क्रायबिंग द अमाऊंट ऑफ मेमरी अँड अल्गोरिदम टेक्स इन टर्म्स ऑफ द अमाऊंट ऑफ इनपुट टू द अल्गोरिदम. सो द आउटपुट निघाला, इनपुट देऊन प्रोसेसहून आउटपुट निघाला. तर आपण इन केस ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण जो अल्गोरिदम चूज केला होता ज्यात कमी नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत आणि प्रॉपर लॉजिक बिल्डिंगने आउटपुट निघालेला आहे. ओके, सो आता इन स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपण हे डिस्क्राईब करू म्हणजे हे कन्सिडर करू की आउटपुट निघाल्यावरती तो आउटपुट मेमरीमधली स्पेस कमीत कमी ऑक्युपाय करेल. ओके, तर म्हणजे किती एखादा अल्गोरिदम किती स्पेस घेत आहे किंवा कमी घेत आहे जास्त घेत आहे तर त्याला म्हटलं जाते त्या अल्गोरिदमची स्पेस कॉम्प्लेक्सिटी. एवढं समजून घ्याल. द स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन अल्गोरिदम इज अ टोटल स्पेस टेकन बाय द अल्गोरिदम विथ रिस्पेक्ट टू द इनपुट साइज. स्पेस कॉम्प्लेक्सिटी includes both auxiliary space and space used by input. Space complexity is parallel concept of time complexity. Parallels आहे सेमच आहे. If we need to create an array of input size n, this will require big O of n space. If we create two dimensional array n of n, तर तेच परफॉर्मन्स आपलं 2 वेळा रन होईल. ओके, तर त्यासाठी आपल्याला 2 वेळाचा इन द सेन्स n स्क्वेअर space required rail. For example, if you want to compare standard sorting algorithms on the basis of space and auxiliary space, we would better criterion than space complexity. Merge sort uses O of n auxiliary space, insertion sort and heap sort uses O of 0 म्हणजे O of 1 auxiliary space. म्हणजे हे तुम्ही थिअरी लिहू शकाल एक्झाममध्ये. सो टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपण कशाने डिनोट करतो तर त्यांच्या डिनोशनसाठी आपल्याकडे काहीतरी सिम्बॉल्स आहेत, त्याला आपण असिम्प्टोटिक सिम्बॉल्स म्हणतो. तर असिम्प्टोटिक नोटेशन्स आर द मॅथमॅटिकल टूल्स यूज टू डिस्क्राईब द टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ द अल्गोरिदम. वी नीड असिम्प्टोटिक नोटेशन्स का आपल्याला गरज आहे? सो टू कम्पेअर एफिशियन्सी ऑफ द अल्गोरिदम्स, टू अनालाइज परफॉर्मन्स फॉर लार्ज इनपुट्स, मशीन इंडिपेंडेंट ॲनालिसिस. टाइप्स ऑफ असिम्प्टोटिक नोटेशन्स आहेत म्हणजे हे 3 आहेत. फर्स्ट ऑफ ऑल बिग ओ नोटेशन, त्याला बिग ओ म्हणजे मोठा ओ त्यांनी डिनोट केलं जाते. डेफिनेशन आहे बिग ओ नोटेशन्स गिव्स द अप्पर बॉन्ड. वर्स्ट केसला अप्पर बॉन्ड म्हटलं जाते आणि बेस्ट केसला लोअर बॉन्ड म्हटलं जाते. तो ग्राफ दाखवला होता ना, वेट ग्राफ दाखवला आहे ना. अप्पर बॉन्ड म्हणजे हा एकदम सरळ गेलाय, अप्पर आहे हा वर आहे, दॅट्स वाय इट्स वर्स्ट केस. आणि हा खाली आहे, हे खाली आहे, याचा अर्थ हा बेस्ट केस. बस एवढंच. आता हे ट्रिक कामात पडेल पुढे. सो बिग ओ नोटेशन इज अप्पर बॉन्ड. टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन अल्गोरिदम, इट टेल्स दॅट मॅक्झिमम टाइम अल्गोरिदम कॅन टेक
सर्वात फालतू अल्गोरिदम जो बनवून आणेल समजून जा आता तुम्ही. बिग ओमेगा नोटेशन. बिग ओमेगा notation shows the lower bound best case time complexity. It tells the minimum time required by the algorithm. त्याला ओमेगा ऑफ एन ने डिनोट केलं जाते. आणि बिग थीटा नोटेशन, थीटा गिव्स द टाईट बॉन्ड. टाईट बॉन्ड म्हणजे टाईट म्हणजे तिरचे. वेट, टाईट बॉन्ड लॉग म्हणजे ओ ऑफ एन झाला, देन हे झालं. तर ॲव्हरेज केससाठी इन द सेन्स ॲव्हरेज केससाठी बिग थीटा नोटेशन यूज केलं जाते. अबाव और बिलो जे मधात आहेत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात बायनरी सर्च, सिक्वेन्शियल सर्च आणि बबल सॉर्ट्सचं ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम ऑन द बेसिस ऑफ टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूयात. सो बाय अँड मेक शुअर टू सबस्क्राईब.